हॅलो दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मैं आपका दोस्त राजेश. तर कसं काय मित्रांनो, बरं आहे का? काय चाललं? तर मी ठरवलं एक न्यू सिरीज चालू करायचं. त्याच्यामध्ये मी ऑल पुणे ट्रॅव्हलिंग करेल आणि ऑल महाराष्ट्र ट्रॅव्हलिंग करेल. तर तुम्ही या सिरीजमध्ये मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर. तर चला, मी उद्या सकाळी जातो आहे नवीन एका ठिकाणी आणि उद्यापासूनच चालू करतो ही नवीन सिरीज. मी तसं आजच करणार होतो हे सिरीज, बट काही कारणास्तव मला जमलं नाही. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचा मित्र राजेश. कसं काय, बरं आहे का? मी आज निघालो होतोय सिटीमध्ये चाललोय फिरायला. तर मित्रांनो, मी चाललोय आज श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई यांचे दर्शन करण्यासाठी. प्लस तिथून जाणार आहे शनिवारवाडा आणि लालमल, या तिन्ही जागी आपण आज व्हिजिट करणार आहे. जाता जाता मला चौकात दिसले जगद्गुरू महात्मा बसवेश्वर, त्यांना मी नमस्कार केला आणि पुढे निघालो. महाराजांना केला नमस्कार आणि मी आलो डायरेक्ट शनिवार वाड्यामध्ये. चला, आज करतोय पूर्ण आपण शनिवार वाडा कव्हर. शनिवार वाड्यामध्ये जे जे आहेत ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. येथे येऊन लावली मी गाडी आणि आता मी निघालोय फिरायला शनिवार वाड्यात. हे आहे शनिवार वाड्याचा बाहेरचा व्ह्यू, बघू शकता झूम करून. हे आहे शनिवार वाड्याचं मेन गेट. शनिवार वाड्याचा इतिहास म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये जे पेशव्यांना राहण्यासाठी एक पेशव्यांचे पॅलेस होतं. पेशव्यांना राहण्यासाठी एक पॅलेस बनवलं होतं. ते आहे शनिवार वाडा. तर मित्रांनो, आपण 20 रुपयाचं एक तिकीट आहे, ते तिकीट काढलं आणि आतमध्ये आलोय. तर बघू शकता तुम्ही, हे आहे शनिवार वाड्यांची एंट्री गेट. तसंही केलं एंट्रीमध्ये. इथं येऊ शकतो आपण, बघू शकता. यांची जे पूर्ण डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं तुम्ही वाचू शकता. मी इथं थोडं होल्ड करतोय व्हिडिओ. बघा, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सगळं तुम्ही पॉज करून बघू शकता तुम्ही सगळं. आल्याच्या नंतर लेफ्ट साईडला जे इथं मस्तानी नावाचं गेट आहे, तर तुम्ही हे राणीबाई मस्तानीसाठी एक त्यांनी गेट बनवलं होतं. त्या गेटनीच ते मस्तानी येत होती आणि आतमध्ये जात होती. तर ते हे आहे गेट मस्तानी, बघू शकता तुम्ही, मस्तानी गेट. जसं शनिवार वाड्यात एंटर करतात, हा लेफ्ट साईडला पहिला गेट आहे. हा आहे दुसरा दरवाजा, बघू शकता. आणि त्या दरवाजाचं नाव आहे खिडकी दरवाजा म्हणून ओळखला जाणारा हा दरवाजा बहुशाही बंद असे आणि त्यातील लहान दिंडी दरवाजामधून कवटी दरवाजा या नावाने ओळखला जात असतो. हा आहे कवटी दरवाजा आहे. इथून रस्ता आहे वरती जाण्याचा. हे आहे पूर्ण शनिवार वाड्याचा आतमधला व्ह्यू आहे मित्रांनो. पूर्ण एक भिंत आहे, ज्या भिंतीवरून तुम्ही राऊंड मारू शकता बघा. ठीक आहे, चला तुम्ही बाहेरचा नजारा.
बघा मित्रांनो, इथे रेल्वेशन चालू आहे बिल्डिंगचं. पावसाळ्यात ते खापरं चेंज करण्याचं काम करतात बिल्डिंगचं. हे आहे शनिवारवाड्याची बॅक साईड, बघू शकता तुम्ही. आपण एक वरून एक राऊंड मारणार आहे. जास्त काही तर असं हे नाही आहे विशिष्ट म्हणजे. आणि वरून एक राऊंड मारतोय आणि जाऊ तिकडे लाल महालला. ते असं आहे, बघू शकता तुम्ही. हे आहे या दरवाजाची पूर्ण हिस्ट्री. या दरवाजाला जांभोळ्याच्या झाडाजवळ असल्यामुळे या जांभूळ दरवाजा असे. नारायणराव पेशव्यांच्या काका मला वाचवा या अर्थ काळीच्या इतिहासकालीन दार आहे. मित्रांनो, झालंय शनिवारवाडा बघून. शनिवारवाड्याच्या नंतर मी निघालो. बघा शनिवारवाडा, चला. तर मित्रांनो, शनिवारवाडा बघितला आपण, पूर्ण शनिवारवाडा बघितला आणि मी निघालो आता. थोडंसं लागलेली आहे भूक, तर मी थोडंसं काही खाणार आहे आणि त्याच्यानंतर जातोय लाल महलला. चला बघूया लाल महल. शनिवारवाड्यात तेवढे शूट केलं मी, जास्त काही शूट नाही. मला खायचे होते दही पोहे, तर मी आलो सुदामाचे दही पोहे खाण्यासाठी. सुदामाचे पोहे खाऊन झाले माझ्या, आता जायचं लाल महलला. थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे, बघू शकता. फायनली मित्रांनो, मी आलोय लाल महलला, बघू शकता. लाल महलच्या तिथे फोटोशूट करतायत. ते आहे लाल महलचा मेन गेट, बघू शकता तुम्ही. अंग्रेज पण आलेले आहे. लाल महल मध्ये एंट्री केल्या गेल्या. इथे आहेत पायदन, तर तुमचे चपला वगैरे ठेवू शकता. है लाल महलचं एंट्री गेट. तर मित्रांनो, इथं राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना शेती कसं करायचं हे शिकवत असतानाचा हे आहे प्रतिमा. बघू शकता तुम्ही, बैलजोडी आहे, शिवाजी महाराज आहेत, राजमाता जिजाऊ आहेत आणि त्यांना शेती कसं करायचं ते शिकवायलेत. हे आहे लाल महलच्या एंट्री गेटच्या तिथंच एकदम समोर आहे. पाऊस वाटतंय माझा का पिक्चर सोडत नाहीये. काल तिथे पण गेलो, पाऊस चालू होता. इथं पण गेलो, पाऊस चालू झाला. थोडंसं बसतो, नंतर लाल महलमध्ये मित्रांनो, इतर राजमाता जिजाऊ यांची आहे प्रतिमा आहे. इथं लाल महलला आहे राजमाता जिजाऊंची प्रतिमा. जसं एंटर केलं तुम्ही मेन गेटला मधून एंटर केलं की इथंच तुम्हाला राजमाता जिजाऊची प्रतिमा दिसेल. प्लस जिजाऊंनी मार्गदर्शन शुभांना शस्त्री.
हे सर्व आहे लाल महल. तर मित्रांनो, हे होता लाल महल. लाल महलच्या आतमधलं जेवढंही काही होतं ते तुम्हाला सगळं शूट करून दाखवलंय. तर आता आपला झाला सगळं लाल महल बघणं. आता जाऊत आपण दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. चला. बघू शकताय किती सुंदर एकदम हिरवेगार रिअल प्लांट आहेत बरं काय, लाल महलच्या एकदम बाहेर लावलेले आहेत. जय गणेश. हे आहे लाल महलची दुसरी बाजू. मित्रांनो, तुम्ही वन डे प्लॅनिंग करून शनिवारवाडा, लाल महल आणि दगडूशेठ गणपती हे तिन्ही व्हिजिट करू शकता. खूप चांगले प्लेसेस आहेत, ते करू शकता. मी फक्त आणि फक्त मित्रांनो 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे आहे दगडूशेठ गणपती. बघू शकता, दिसते का मंदिर तुम्हाला? मित्रांनो, आतमध्ये शूट नाही करू दिलं, त्याच्यामुळे मी बाहेर तुम्हाला दाखवलेलं आहे, बघू शकता. आणि आता पुढच्या महिन्यामध्ये गणपती बसणार आहे. तर दगडूशेठ गणपती महाराजांचं मंदिर आहे त्यावर्षी केरळमधलं एक मंदिराचं हे आहे, त्याचं अजून काम चालू झालेलं आहे. बघू शकता, जो गणपतीचा यावर्षीचा जो देखावा असणार आहे त्याचं काम चालू झालेलं आहे. केरळमधल्या एका मंदिराचा यावर्षी देखावा होणार आहे इथे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, सगळं शूट झालेलं आहे आणि मी चाललोय आता घरी. तर चला माझ्यासोबत. मला आला होता एक फोन आणि थोडंसं खराडीला काम आहे, तर मी आता निघालो इथून शनिवारवाड्यातून खराडीला. गाडी घेतली आणि निघालो आता खराडीला.